बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव शहराच्या विकासासाठी 550 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला होता व त्यामधील कामंही पूर्णत्वास गेली आहे। मात्र सर्वात मोठी अडचण आणि नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जाणारा प्रश्न यामधून सोडविण्यात आलेला नाही आणि ती म्हणजे शेगाव आकोट मार्गावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाखालील भुयारी मार्गाचा प्रश्न जयश्री आहे। यामुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। वेळोवेळी तक्रार आणि आंदोलने करूनही काही होत नसल्याने आणि लोकप्रतिनिधीकडून पाठपुरावा केला जात नसल्याने गुरुवारी रेल्वे गेट परिसरातील नागरिकांनी शेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन केले। शेगाव शहरातील 30% भाग हा रेल्वे गेटच्या बाहेर राहतो। येथील नागरिकांना शाळा, हॉस्पिटल, दळणवळण व्यवस्था, रेल्वे स्टेशन यासाठी जाण्याचा एकच मार्ग राहिला असून ते म्हणजे रेल्वे उड्डाणपूल आणि पूल ओलांडण्यासाठी येथील नागरिकांना खूप फेऱ्याने जावे लागते। यामुळे रुग्णांनाही आरोग्य सुविधा मिळण्यास बराच वेळ लावतो। जुन्या रेल्वे गेट परिसरात भुयारी मार्ग व्हावा यासाठी मागील 10 वर्षांपासून मागणी रेटल्या जात आहे। मात्र याकडे रेल्वे प्रशासन व राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे। 4 महिन्यांपूर्वी या भागातील नागरिकांनी शेगावात आंदोलन केले। त्यावेळेस या भागातील लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर संजय कुंटे यांनी पुढाकार घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक घालून दिली आणि लगेच या कामाला सुरुवात होईल, कामाला मंजुरात मिळेल, प्रश्न मार्गी लागेल अशा विविध गोष्टी प्रसिद्धी देण्यात आल्या। मात्र तसे काहीही झाले नसून वेळ निघून जात असल्याने या भागातील नागरिक आता संतप्त झाले असून गुरुवारी शहरातील चौकामध्ये रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागविण्यासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले। शेगाव शहरातील प्रभाग 1 व प्रभाग 2 मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग व्हावा याकरिता मागील 6 वर्षापासून या भागातील नागरिक खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्याकडे सततचा पाठपुरावा करीत आहेत। परंतु मागील 6 वर्षापासून ही दोन्ही लोकप्रतिनिधी केवळ आश्वासनच देत आहेत। भुयारी मार्गाच्या आज होईल उद्या होईल अशा प्रकारचे आश्वासन यांच्याकडून दिल्या जात आहे आणि आपण पाहत आहात की प्रतापराव जाधव हे केंद्रामध्ये मंत्रिपदासाठी वर्णी लागावी म्हणून त्यात बिझी आहेत आणि आपले आमदार साहेब सुरत, गुवाहाटी, त्यानंतर गोवा या मार्गे मंत्रिपदाच्या नादात ते पण आहेत। त्यामुळे हे सर्व काम इतके दिवस झाले पेंडिंग आहे। भुयारी मार्गाचं काम मागच्या वेळेस जेव्हा आम्ही 3 जानेवारी रोजी हे आंदोलन केलं होतं, हे आंदोलन केल्यानंतर आमदार साहेबांना जाग आली आणि आमदार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद, रेल्वे प्रशासन या सर्वांना एकत्रित करून त्या कामाला सुरुवात होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं। अधिकारी लोकसुद्धा मोजमाप वगैरे करून जात होते। असं वाटलं होतं की भुयारी मार्गाचं काम आता सुरू होईल काही दिवसातच, परंतु काही दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता हे काम थोडंही पुढे हललेलं नाही आहे, कुठे नकाशा बनलेले नाही आहे, कोणतंच काम याच्यामध्ये पुढे गेलेलं नाही आहे। म्हणून प्रभाग 1 व प्रभाग 2च्या नागरिकांनी आज या ठिकाणी घंटानाद आंदोलन सुरू केलेलं आहे। या घंटा वाजवून आम्ही खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉक्टर संजय कुटे यांना जागृत करण्यासाठी हे घंटानाद आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की हे झोपेचे सोंग घेतलेले हे दोन्ही लोकप्रतिनिधी नक्कीच जागृत होतील व आमची समस्या या ठिकाणी मार्गी लागेल। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।